साहेब काय ज्योतिबा डोंगराव जाऊन आला का काय? नाही नाही, इथं अंबाजोगाईत आपलं ज्योतिबाचं देऊळ आहे की नाही, मी तिथं जातो डोंगरा. आता मी बघतोय की नाही, आता कोल्हापूर जवळच आपलं ज्योतिबाचं आहे. आज ही बाहेरच्या लोकांसाठी ही पौर्णिमा असते. आज पर्यटन बाहेरनं येतात, त्यांना एवढी चिंगरी असते. आता जर आपल्याला 5 खेटे दिल्यात का नाही, 5 खेट्याला आपण जर ज्योतिबाला जातो निवड करतोय का नाही, तरी पण आत्ता असतं बघा. म्हणजे हुल्लडबाजी नावाचा एक प्रकार चालला की नाही, तो देवाच्या नावावर चालला. भेसळ डुप्लिकेट सगळं. आता परवा पेढ्याने 26-27 गावलं, आईस्क्रीम गावलं. आता हे गुलाल पण डुप्लिकेट आहे. कुठं अंड्याची भोगणार आहे देवाच्या नावावर, नुसता पैसा म्हणायला लागल्या. पैसा काय जाताना घेऊन जायचं का? आता आई अंबाबाईचा रथ आहे, चिंगरी एवढी असते बघा. आणि आमचीच लोक येतात हुल्लडबाजी. आता इतर बघा, इतर धर्मामध्ये पण असते दाखवा. आता काल परवा दिवशी मारवाडी समाज, महावीर जयंती, जैन समाजाची ती डिसिप्लिन होते. आणि आमचीच बघा, आमची काय करते आज जे चाललं हे देवाच्या नावात चुकीचं सगळं चाललं. आता त्या आरतीला पण मी बघतोय, गणपती असून दे, अंबाबाई असून दे, कुठल्या जेव्हा असं तिरकं पळीन जणू काय तिच्यावर बोलायला की बघायला ती म्हणालेला विजय पुढे दिसणार आला नाही, जरा तोंड जाती म्हणून असले नाटकं चालले. हाय उभं आहे का नाही, उभं राहायचं देवळात बघितले चालते का नाही. आई अंबाबाईची प्रार्थना काय सांगितली, कुणाला बसवून घडवू नको, जुबाड नको, मी सदैव तुझ्या पाठीचे, माझं आरोग्य चांगलं कर, हीच प्रार्थना आहे ना. मानव धर्म हाच खरा देव. ते राहिलं बोंबाला आणि हुल्लड पाहिजे नुसतं हिंदू धर्माची बदनामी, त्याचं पवित्र आपण म्हणतो. आणि मी रजिस्ट्रार असले मला म्हणतात, मी त्या रजिस्ट्रारसाठी करत नाही, पैशासाठी करत नाही, पण प्रबोधन झालं पाहिजे. माझ्या धर्माबद्दल मला अभिमान आहे. काय चालले, चुकीचं चालले का नाही, कुठली गोष्ट सांगा ना. शिवाजी महाराजांचे जयंती असून दे, संभाजी महाराजांचं असून दे, तुम्हाला सांगतो गणपती असून दे, प्रत्येक गोष्टीत डॉल्बी हुल्लडबाजी नावाचा प्रकार चालू आहे. ते इतर धर्मामध्ये आहे का दाखवा, इतर काय आहे का बघा. आहे का डोळ्यांना दिसते ना. आपणच आपली विटंबना करायला लागलोय. आणि आपल्या घरातला आपण देव घरात वाजवत आणून देवाची प्रतिष्ठा करतोय. तो देव राहिला बाजूला तिसरंच करताय. माझं पण आता एक परवा परिचय तिकडे झाले की नाही. तुम्ही एवढं कारण तुमचं देऊळ बांधलंय, तुमच्या दारात ज्योतिबाला आहे, काय करत आहे तिकडे जायची. प्रत्येक दारात तुम्ही शासन करता, पालखी करताय, महाप्रसाद करताय. आपला देवाला आपण मोठं करा ना, आपल्या गावाला आपण मोठं करा ना. त्या देव तुमच्या दारात देवाला देव का मग ते माझ्या दारात त्या म्हणून मग कशाला आपण त्यांना आवडवायचे, त्या गुरुवांना बडजींना नेला आपणच देतो. असं आता प्रसाद बिसाद पिढी देताना देवाला दाखवा. आणि बाहेरून गोरगरिबाला वाटतं ना, साडी गोरगरिबाला द्या ना. तिथं नाही देवाला काय आणखी गुरु खात्या ती अशी टाकत्या, तर मग आपण कशावर वाटतोय. तेव्हा म्हणतोय देव अरे मला पिढी ठेवायला घेऊन कुठे निघालाय. हे आपणच प्रताप पडल्यात, यामुळे आपण सुधारलं पाहिजे. जाऊन ते तिकडे माझं म्हणणं काय, आता काय इथं जर आता 5 वाजता इथं पालखी असते, आपण इथं ज्योतिबा पाया पडतोय, खाली पाठीशी राहा एवढंच म्हणायचं. ज्योतिबाच्या नावानं चांगलं जय हिंद, जय महाराष्ट्र.